टाळी कोणी वाजवली? तुम्ही डायरेक्ट सांगता टाळी वाजत नाही. ऐकून घेणार आहे का? हा विषय मला एक सांगा साहेब, तुम्ही मला एक सांगा, त्याला जर तिथं उठता येत नसेल तर फिर्याद त्याला इथे येतच त्याचा घटना तुम्हाला कळवली होती साहेब आम्ही. बोला ना. आज 4:30 वाजता सुटणारी आमची दापोली आडा वस्तीची गाडी मार्गावर जात असताना एका अरुंद रस्त्याच्या ठिकाणी समोरील त्रयस्थ चालकाने वाट देता म्हणजे साईड देण्याच्या ह्याच्यातून वादविवाद होऊन आमच्या चालकाला क्षुल्लक गोष्टीवरून मारहाण केलेली आहे. सदर मारहाण करीत असता चालकाने तत्काळ आगाराशी संपर्क साधल्यानंतर आगारातील आमच्या मॅडम आगार व्यवस्थापक मधाळे मॅडम यांनी तत्काळ पोलीस स्टेशनला जाऊन त्याची खबर दिली असता पोलिसांनी आम्हाला तिकडनं सांगण्यात आले की सदर चालक पोलीस स्टेशनला आल्यानंतर आम्ही त्याची तक्रार नोंदवून घेऊ. त्यानंतर आमच्या आगारातून तत्काळ सदर ठिकाणी घटनास्थळी गेले असता घटनास्थळावरून चालकाला इकडे आणल्यानंतर त्याची मेडिकल वैद्यकीय तपासणी या सर्व गोष्टी केल्यानंतर आमची एकच मागणी होती की सदर चालकाला मारहाण केल्यानंतर सदर प्रवाशावरती गुन्हा नोंद करून घेण्यात यावा. परंतु आजतागत पोलीस कोणत्याही पद्धतीचा गुन्हा नोंद करून घेत नाही आहेत. म्हणून जर आम्हाला अशा जर क्षुल्लक गोष्टीवरून प्रत्येक ठिकाणी जर चालक वा कर्मचाऱ्यांना जर मारहाण होत असेल तर त्या गोष्टीसाठी जर आम्हाला आमच्या सुरक्षेच्या दृष्टीने कुठेतरी न्याय मिळावा या दृष्टीने आज आम्ही सर्व कर्मचारी आम्ही कर्मचाऱ्याच्या न्याय हक्कासाठी आज आम्ही इतर कामबंद आंदोलन करून आम्ही इथं गाड्या अडवलेल्या आहेत. आम्हाला याते कुठल्याही प्रवाशांची गैरसोय करण्याचा आमचा हेतू नाही आहे. परंतु ह्या अशा पद्धतीने मारहाण केल्यानंतर आमच्या चालक वाहक कर्मचाऱ्यांना कुठेतरी न्याय मिळण्याच्या दृष्टीने आज आम्ही आमच्या पद्धतीचं आंदोलन केलेलं आहे. यामध्ये आम्हाला कुठल्याही पद्धतीचे प्रवाशांना त्यांची गैरसोय व्हावी हा आमचा हेतू नाही आहे. आमच्या चालकाला झालेल्या मारहाणीची तक्रार नोंदवून घ्यावी व त्यावरती योग्य त्या चांगल्या पद्धतीने कारवाई केल्यास आम्ही आमचं जे काय आम्ही इथं गाड्या थांबवलेल्या आहेत ते आम्ही तत्काळ गाड्या मार्गस्थ करू. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत राहा टाइम्स डिजिटल.